राखा में मुरूम चोरी के आरोप से मचा बवाल। गांव तंटा मुक्ति समिति अध्यक्ष पर मुरूम चोरी और बिक्री का गंभीर आरोप। ग्रामीणों ने वन समिति और ग्राम पंचायत पर लगाया मिलीभगत का ठीकरा। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील अंतर्गत राखा गांव में मुरूम चोरी और बिक्री के आरोपों को लेकर विवाद खड़ा हो गया है। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि जब तक आरोपित पर कार्रवाई नहीं होती तब तक संबंधित कार्य बंद रखा जाए। वहीं ग्राम पंचायत प्रशासन ने सरकारी कार्य में बाधा उत्पन्न करने वालों पर कानूनी कार्रवाई करने की चेतावनी दी है। प्राप्त जानकारी के अनुसार राखा गांव में वन विभाग के तालाब में वन समिति के माध्यम से गाद सिल्ट निकालने का मंजूर कार्य 19 जून से शुरू किया गया। पोकलैंड मशीन की सहायता से खुदाई शुरू की गई थी। इस कार्य के लिए गांव के 5 ट्रैक्टर मालिकों को मुरूम और मिट्टी परिवहन का काम दिया गया था। तालाब से निकाली गई मिट्टी और मुरूम को तालाब की पाल पर डालना तथा खेतों तक जाने वाले पगडंडी मार्गों एवं गांव की आवश्यकता वाले रास्तों पर उपयोग करना तय था। इसी कार्य में गांव की तंटा मुक्ति समिति के अध्यक्ष शिवा पडोले का ट्रैक्टर भी शामिल था। आरोप है कि उन्होंने बिना किसी अनुमति के लगभग 8 से 10 ब्रास मुरूम की बिक्री कर दी। इस आरोप के बाद गांव के युवकों और अन्य नागरिकों ने संबंधित व्यक्ति पर कार्रवाई की मांग करते हुए कार्य रुकवा दिया। घटना की जानकारी मिलने पर तलाठी चेतन पुराम तथा बिडगार्ड अमरदीप रंगारी ने मौके पर पहुंचकर मुरूम डाले गए स्थान का पंचनामा किया। मौके पर उपस्थित ग्रामीणों का आरोप है कि ग्राम पंचायत और वन समिति मुरूम चोरी कर बिक्री करने वाले व्यक्ति को संरक्षण दे रही है। ग्रामीणों का यह भी आरोप है कि कार्य का एस्टीमेट और मंजूरी पत्र मांगने के बावजूद उन्हें उपलब्ध नहीं कराया गया। इसलिए संबंधित वाहन मालिक पर कार्रवाई होने तक कार्य बंद रखने की मांग दीपक मारवाड़े, बलिराम वाघाड़े, सुमित पडोले, यसुदास नेवारे, दिलीप पडोले सहित अन्य ग्रामीणों ने की। माझे नाव दिलीप जयपाल पडोळे आहे। तर एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस हे फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले आले त्यांनी पंचनामा केला स्पॉटवर, त्याच्यानंतर आम्हाला सगळ्या युवा पिढींना ग्रामपंचायत मध्ये बसवण्यात आलं आणि उपसरपंच सुधीरजी शिवणकर पत्रकार जे वन समितीचे अध्यक्ष आहेत ते त्या शिवचरण पडोळे जो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे त्याचा प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्या अगोदर 2 लोकांचा जसा ट्रॅक्टर पकडला होती त्यावेळेस प्रशासनाने त्या गावातला मामला गावातच रफादफा करून कशाचे ट्रॅक्टर पकडले होते? मातीचे ते कोणाच्या तरी शेतीतून कोणाच्या तरी घरी नेत होते। त्यावेळेस यांनी रफादफा करायला पाहिजे नाही। आज हा त्यांनी विक्री केलेला माल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। आता याचा सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत आहे असा माझा स्पष्ट आरोप ग्रामपंचायतवर आहे। तुम्ही या ठिकाणी उल्लेख मी डायरेक्ट त्यांच्यावर दोषारोपण करत आहे। प्रशासनाचा जो तुम्ही या ठिकाणी आणि जोपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले त्या ट्रॅक्टर मालकावर किंवा त्या ट्रॅक्टरवर ऍक्शन करत नाही तोपर्यंत तिथला खोलीकरणाचा काम बंद राहील। त्याच्यानंतर ते ऍक्शन झाल्यानंतरच खोलीकरण चालू होईल। शासकीय कामात तुम्ही अडथळा करत आहात, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल। माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि मला जर जेलमध्ये जावं लागले तरी मी जायला तयार आहे गावाच्या विकासासाठी। माझे पूर्ण नाव येसुदास काशीराम नेवारे। राखा गावामध्ये वन विभागाच्या माध्यमातून खोलीकरणाचे काम सुरू होतं गाव तलावावर। त्या गाव तलावाचा मुरूम काही प्रमाणात राख्यातील लोकहितासाठी किंवा गाव विकासासाठी म्हणून गावात टाकण्यात आला, परंतु काही म्हणजे गावातील लोकप्रतिनिधीच्या जवळच्या व्यक्तींनी सरसर विक्री केली त्या गौण खनिजाची। त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। माझे नाव सुमित भास्कर पडोळे। ते गावामध्ये जे खोलीकरणाचं काम चालू आहे त्यामध्ये ते वनतर्फे मुरूम कुठं टाकणे ते गावातील पांधन रस्त्यांना टाकले आहे आणि गावातले जे रस्ते आहेत त्यांना टाकणे होते। हा प्रकार चालू असताना एका ट्रॅक्टरवाल्याने तो चोरीचा म्हणजे बिना परवानगीने गावात विक्री केलेला आहे आणि ज्यावेळेस आम्ही तो प्रकार अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या व्यक्तीने आम्हाला जीव मारण्याची धमकी पण दिली। आम्ही 4-5 लोक जे अडवण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचा ट्रॅक्टर विचारासाठी प्रयत्न केला तर आमच्या अंगावरती त्यांना ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला। वन विभागाचे 2 कर्मचारी आले होते। हो, कशासाठी आले ते काय सांगा? त्यांनी तो पंचनामा केला होता साहेब। जो काल जो प्रकरण घडलेलं आहे त्याबद्दल आम्ही तक्रार केली। आज ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टर होता गावाच्या ग्राम तंटामुक्ती अध्यक्ष शिवचरण पडोळे यांचा होता। अच्छा, ट्रॅक्टर मिळाला का तो? नाही, ट्रॅक्टर आज त्याने आणलाच नाही, पण हा प्रकरण सगळं काल घडलेला आहे। बरं, या ठिकाणी आता तुम्ही जे त्या गोष्टीचा आपल्याकडे प्रूफ पण आहे। हो, जो काम चालू आहे हो, जेसीबी वगैरे तो काम अडवलंय का? हो,
सगळेजण आम्ही तो काम अडवलं. जोपर्यंत त्या व्यक्तीवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही काम थांबवू. त्या व्यक्तीवरती कारवाई झाली की काम सुरळीतपणे आम्ही चालू करून ठेवू. या ठिकाणी सांगितलं जात आहे की बुवा तुम्ही जर ते काम अडवलं तुमच्या सगळ्यावर सामूहिक गुन्हे दाखल होतील असं बोललं जातं. काय सांगाल? चालेल ना सर. माझे नाव बळीराम आत्ताराम वाघाडे आहे. पंचायत मॅनेजिंग बॉडीचं म्हणणं आहे की आम्ही गाव विकासाकरता गावामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही मुरुम टाकत आहोत, परंतु त्या ठिकाणी न टाकता काही ट्रॅक्टर त्याने संगनमताने लावलेले जे ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टर वैयक्तिक घरी लोकांच्या घरी नेऊन विकत आहेत आणि कमीत कमी 7-8 ब्रास मुरुम वैयक्तिक व्यक्तींच्या घरी त्यांनी विकत दिलेला आहे. हे युवा पेनालच्या मनामध्ये काहीतरी वेगळा रोष असल्यामुळे ते त्यामध्ये सहमत झालेले नाही. माझे नाव दीपक अरुण मारवाडे आहे. की गावातला विकासासाठी वन समितीकडून म्हणलं जात आहे की गाड काढण्याचं काम चालू होतं. गाड काढून रस्त्याला किंवा समाज मंदिरासमोर किंवा जिथे सार्वजनिक ठिकाणी टाकून विकासाचे कामं किंवा चिखल जमू नये वगैरे म्हणून मुरुम किंवा माती त्या ठिकाणी टाकण्याचं काम चालू होतं. कारण पडोळे ह्या व्यक्तींना तिथला गाड नाही तिथला मुरुम त्यांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा इतरत्र कुठेही न टाकता वन समितीला न कळवता किंवा कुणाला न कळवता ते विक्री करून हा एवढा मोठा गैरप्रकार वन समितीकडून किंवा गोवनखनिजाची चोरी होत आहे. संगनमत बिलकुल याच्यात जनप्रतिनिधीला माहित नाही, वन समितीला माहित नाही, असं होणारच नाही. इस बीच उपसरपंच मधुसूदन दोनोडे ने चेतावनी दी है कि सरकारी कार्य में बाधा डालने वालों के खिलाफ आपराधिक कार्रवाई की जाएगी. उन्होंने कहा कि गांव के विकास में सभी को सहयोग करना चाहिए. साथ ही यदि किसी ने मुरुम की बिक्री की है तो उस पर कार्रवाई की जाएगी, लेकिन गांव में उत्पन्न तनावपूर्ण स्थिति उचित नहीं है. राका गावातील खोलीकरणाचं काम सुरू आहे. समितीने 5 ट्रॅक्टर, पहिला दिवस आहे, 5 ट्रॅक्टर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून ठेवण्यात आलं. 5 गाड्यापैकी शिवा पडोडे नावाच्या इस्माने त्या ठिकाणी गाड्या आणताना 4-5 ठिकाणी ते विक्री केलं की काय केलं, पण तिथं न नेता रोडवर त्यांनी दुसरीकडे टाकलेलं आहे. या अनुषंगाने आज आमच्या समितीची मीटिंग करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायची. पार मजबूत असल्यामुळे पाडीवर काही मुरुम जाणार आहे. उर्वरित मुरुम हे गावातील पांदन रस्ते आहेत गावातील किंवा गावातील व्यक्तिगत सुद्धा लागत आहे. आज आपल्या गावामध्ये जी आत्ता त्यांनी बोललेलं आहे विक्रीचा मुद्दा हा जटिल मुद्दा आहे. त्यामुळे मला एवढं म्हणायचं आहे की गावाचं पाण्याचं तलाव खोलीकरण झालं पाहिजे, हा एक मुद्दा आमचा आहे. विकासात्मक कार्यामध्ये गावामध्ये मुरुम केलं पाहिजे, कोणाला अडचण झाली नाही पाहिजे आणि गावातीलही 4 लोकांना मुरुम लागलं तर ते देण्याचा हा मानस होता. परंतु जे प्रकरण चिघळलं हे प्रकरण कुठंतरी अशोभनीय आहे हे मला वाटते. दूसरी ओर ग्रामीणों द्वारा ग्राम पंचायत और वन समिति की मिलीभगत से मुरुम बिक्री का कारोबार चलाए जाने के आरोपों को वन समिति के अध्यक्ष सुधीर शिवणकर ने खारिज कर दिया है. उन्होंने बताया कि मुरुम बिक्री करने वाले व्यक्ति पर वन समिति द्वारा 30,000 रुपए का दंड लगाया गया है. साथ ही उन्होंने आरोप लगाया कि गांव में राजनीतिक षड्यंत्र रचकर उन्हें बदनाम करने का प्रयास किया जा रहा है. जो काम आहे तलाव खोलीकरणाचा हा वन समितीतून आहे आणि तलावाची गाळ हे पाडीवर टाकणे आहे. जे काही गावातले जे काही रोड आहेत जे गेला आहेत समजा म्हणजे गड्डे गिड्डे तर ते गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचा जो गाळ आहे किंवा मलबा आहे तो आम्ही गावातल्या याच्या रोडवर टाकला. या ठिकाणी आरोप होत आहे की ग्रामपंचायत आणि जी तुमची समिती आहे वन समिती त्यांच्या संगणमताने या ठिकाणी गावामध्ये काही ट्रॅक्टर धारकांना घेऊन मुरुम विक्रीचं काम चालू आहे. काय सांगायचं? हा आरोप चुकीचा आहे. हा एक राजकीय षडयंत्र असून हा एक बदनाम करण्याचा डाव आहे. 4-5 ट्रॅक्टर होते, त्याच्यातल्या एका ट्रॅक्टरना मुरुम इतरत्र हलवल्याची माहिती झाली. तो ट्रॅक्टर आम्ही कालच बंद केला आणि त्याच्यावर समितीमार्फत दंडात्मक कारवाई केली है. हालांकि स्थानीय प्रशासन ने सभी आरोपों को नकार दिया है, लेकिन राखा गांव में पिछले 1 वर्ष से राजनीतिक माहौल गर्म बना हुआ है. पिपरी से चिखली मार्ग पर चलने वाले कई रेत वाहनों को ग्रामीणों ने पकड़कर प्रशासन के हवाले किया था. कुछ महीने पहले मुरुम परिवहन कर रहे 2 ट्रैक्टरों को भी पकड़ा गया था, जिन पर राजस्व विभाग ने लाखों रुपए का जुर्माना लगाया था. इसी पृष्ठभूमि में अब गांव के तंटा मुक्ति समिति अध्यक्ष शिवचरण पड़ोले पर ही बिना अनुमति मुरुम बिक्री के आरोप लगने से मामला और अधिक चर्चा में आ गया है. अब वन विभाग इस मामले में क्या कार्रवाई करता है, इस पर पूरे गांव की नजरें टिकी हुई हैं.
नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें